कृषी खात्यामधला घोटाळा उघड करण्यासाठी अंजली दमानिया यांनी मागवलेली ऑनलाईन खतं परत गेली। यावरून दमानिया यांनी मुंडेंवर आरोप केले आहेत। वेबसाईटला सांगून माझ्यापर्यंत खतं पोहोचू दिली नाहीत असा आरोप दमानिया यांनी केला। दमानिया यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंच्या कार्यालयानं सुद्धा इफ्कोचा हवाला देत स्पष्टीकरण दिलं। कोणत्याही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही असं धनंजय मुंडे यांच्या कार्यालयानं स्पष्ट केलं आहे। कृषी खात्यामधल्या कथित घोटाळ्यावरून अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर पुन्हा आरोप केले आहेत। स्वस्तात मागवलेली खतं माझ्यापर्यंत पोहोचू दिली नाहीत असा आरोप दमानिया यांनी केलाय। इफ्को कडनं हे थांबवून मला डिलिव्हरी न येऊन देणं आणि याचे सगळ्या डिटेल्स आहेत माझ्याकडे। इनवॉइसची कॉपी आहे, पेमेंटचे डिटेल्स आहेत, ट्रॅकिंगचे डिटेल्स आहेत आणि हे जे सांगून त्या वेबसाईटला सांगून तुम्ही हे जे थांबवलेत पण त्याच्या आधीचे इनफ डिटेल्स आहेत माझ्याकडे आणि हे सगळं आता बाहेर येणार आहे। अगोदरही आम्ही सांगितलं होतं की केंद्र सरकारच्या जे मिनिस्ट्री आहे, खास करून बी बियाणांच्या संदर्भातली, केमिकलच्या संदर्भातली, त्यांनी कोणत्याही प्रकारे ऑनलाईन विक्रीला बंदी घातलेली आहे। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये कृषी साहित्याची जास्त किमतीने खरेदी केल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता। नॅनो युरिया, नॅनो डीएपी, कापूस साठवणुकीसाठीच्या बॅगांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचं दमानिया यांनी म्हटलं होतं। कृषी साहित्यामधला घोटाळा उघड करण्यासाठी दमानिया यांनी स्वतः ऑनलाईन खतं ऑर्डर केली होती, पण वेबसाईटला सांगून ही खतं माझ्यापर्यंत पोहोचू दिली नाहीत असा आरोप दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर केलाय। दमानिया यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून इफ्कोच्या आदेशाचा हवाला देण्यात आलाय। कोणत्याही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही असं धनंजय मुंडे यांच्या कार्यालयानं म्हटलंय। ई कॉमर्स वेबसाईट्स गैरवाजवी किमती आकारतात आणि रद्द झालेली उत्पादनं विकतात असंही इफ्कोनं म्हटल्याचं धनंजय मुंडेंच्या कार्यालयानं सांगितलेलं आहे।